नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये अलाइन एलिमेंट्स ऑफ स्टील या लेसन संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. अलाइन एलिमेंट्स ऑफ स्टील, तर या संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण या संदर्भातली आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावना, दोन किंवा त्यापेक्षा अधिक धातू वितळवून स्टीलमध्ये एकमेकात मिसळून मिश्र धातू तयार केले जातात. लोहयुक्त धातू आणि मिश्र धातू यांच्यात लोखंड हा मुख्य घटक असतो. मिश्र पोलादाच्या गुणधर्मातील बदल हा मिश्र धातूच्या समावेशाचे प्रमाण व त्याचा प्रकार यावर अवलंबून असते. तर मिश्र पोलाद बनवण्यासाठी खालील धातूचा सर्वसाधारण उपयोग हा त्यामध्ये करतात. तर अशा प्रकारे ही अलाइन एलिमेंट संदर्भातली इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहिली. तर अलाइन एलिमेंट्स ऑफ स्टील मध्ये आपण वेगवेगळ्या अलाइन एलिमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला अलाइन एलिमेंट आहे निकेल संदर्भात माहिती पाहूया. तर हा एक कठीण धातू असून तो अनेक प्रकार आम्लविरोधी असा आहे. या धातूचा उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये कॅडमियम बॅटरी बॉयलर, ट्यूब, इंटरनल कॉम्बिशन्स इंजिन, वॉल्व, इंजिन स्पार्क प्लग इत्यादी सारखे भाग बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशा निकेलचा मेल्टिंग पॉइंट वितळण बिंदू 1450° इतका आहे. निकेल हे चुंबकीय करता येऊ शकते. कायमस्वरूपी चुंबक बनवताना विशिष्ट निकेल पोलादाच्या मिश्रणाचा त्यामध्ये उपयोग करतात. निकेलचा उपयोग हा विद्युत विलेपनाने मुलामा म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्याकरता प्रामुख्याने केला जातो. तर इन्व्हर पोलादात म्हणजे इन्व्हर स्टीलमध्ये निकेलचे प्रमाण हे 36% इतके असते. हा निकेल धातू चिवट असून गंजविरोधक असा आहे. सूक्ष्ममापक साधने ही इन्व्हर स्टील पासून बनवतात. सर्व मेजरिंग इंस्ट्रुमेंट ही इन्व्हर स्टील म्हणजे निकेल क्रोमियम स्टील या मटेरियल पासून बनवतात, कारण त्याची प्रसरणशीलता फारच कमी असते. उपलब्ध निकेल पोलादाच्या मिश्रणात 2% ते 50% पर्यंत निकेलचा समावेश असतो. तर अशा प्रकारे या निकेल अलाइन एलिमेंट संदर्भात आपण ही माहिती पाहिली. त्यानंतर अलाइन एलिमेंट्स आपण पाहणार आहोत. पुढचं क्रोमियम. ज्यावेळेस पोलादात क्रोमियम मिसळतात त्यावेळेस पोलादाच्या गंजविरोधक, जोडपणा आणि कठीणपणाच्या सामर्थ्यात सुधारणा होते. क्रोमियम मिश्र पोलादामध्ये 30% पर्यंत क्रोमियमचे प्रमाण असते. क्रोमियम, निकेल, टंगस्टन आणि मॉलिब्डेनम या मिश्र धातूचा उपयोग वाहनाचे सुटे भाग म्हणजे व्हेकल पार्टचे सुटे भाग आणि कटिंग टूल्स बनवण्याकरता या क्रोमियमचा उपयोग करतात. आपण पाहतो 18% टंगस्टन, 4% क्रोमियम, 1% व्हॅनेडियम HHS टुलामध्ये हे प्रमाण असते. तर क्रोमियमचा उपयोग विद्युत विलेपनासाठी म्हणजेच इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी होतो. आपण म्हणतो त्याला क्रोम प्लेटिंग. तर सिलेंडरमध्ये, नायलरमध्ये झीज विरहित गुणधर्म निर्माण होण्यासाठी आतील बाजूस क्रोमियमचा मुलामा देतात. स्टेनलेस स्टीलमध्ये 13% क्रोमियम असते. तर क्रोमियम निकेल स्टीलचा उपयोग हा बेरिंगसाठी होतो. क्रोमियम व्हॅनेडियम पोलादाचा उपयोग टूल्स बनवण्यासाठी होतो. तर अशा प्रकारे ही क्रोमियम एलिमेंट या संदर्भातली माहिती आपण पाहिली.
त्याच्यानंतर मॅंगेनीज अलाइंग एलिमेंट्स. तर लोखंडात मॅंगेनीज मिसळल्याने लोखंडाचा कठीणपणा आणि ताणशक्ती यामध्ये वाढ होते आणि पोलादाचा म्हणजेच लोखंडाचा थंड होण्याचा दर हा कमी होतो. मॅंगेनीज पोलादाचा उपयोग हा झीजरोधक होण्यासाठी व बाहेरील पृष्ठभाग कठीण व त्याचबरोबर आतील भाग चिवट राहावा म्हणून केला जातो. मॅंगेनीज पोलादात 14% मॅंगेनीजचे प्रमाण असून त्याचा उपयोग शेती कामासाठी लागणारे नांगर म्हणजे अवजारे आणि त्याची पाती यासारखी उपकरणे बनवण्यासाठी या मॅंगेनीजचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे या मॅंगेनीज अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आहे सिलिकॉन. तर सिलिकॉन संदर्भात माहिती पाहत असताना पोलादाच्या उच्च तापमानाला प्राणवायूशी संयोग होण्याच्या विरोधात सुधारणा व्हावी याकरिता पोलादात सिलिकॉन मिसळतात. त्यामुळे स्थितिस्थापकत्व आणि गंजविरोधी शक्तीत सुधारणा होते. सिलिकॉन मिश्र धातूचा उपयोग स्प्रिंग बनवण्यासाठी होतो आणि या प्रकारचे स्टील गंजविरोधक अशा प्रकारचे असतात. कास्ट आयर्नमध्ये 2.5% पर्यंत सिलिकॉन असते. त्यांच्या मदतीने कास्ट आयर्नमध्ये मुक्त ग्राफाईट तयार होतो की ज्यामुळे कास्ट आयर्नवर मशीनिंग करता क्रिया करणे कास्ट आयर्नवर मशीनिंग क्रिया करणे सुरू आणि सोपे होते. तर त्याच्यामध्ये प्रसरनशीलता हा गुणधर्म त्यामुळे वाढतो. अशा प्रकारे या सिलिकॉन अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आपण पाहणार आहोत टंगस्टन. तर टंगस्टन संदर्भात माहिती पाहत असताना या धातूचा विलयबिंदू तापमान म्हणजे मेल्टिंग पॉइंट हा 1380 अंश सेंटीग्रेड इतका असून या धातूपासून बारीक तार काढता येते. या कारणामुळे आणि उच्च विलयबिंदू तापमानामुळे या धातूचा उपयोग विद्युत दिव्यातील फिलामेंट्स टंगस्टन तयार करण्यासाठी होतो. फिलामेंट्स हायस्पीड स्टील कटिंग टूल उत्पादनासाठी याचा मिश्र धातू म्हणून उपयोग करतात. तर अशा हायस्पीड स्टीलमध्ये 18% टंगस्टन, 10% क्रोमियम आणि 1% व्हॅनेडियम असं हे अलाइंग एलिमेंटचे प्रमाण असते. स्टेलाइट या मिश्र धातूत 30% क्रोमियम, 20% टंगस्टन, 1 ते 4% कार्बन आणि राहिलेले प्रमाण ही कोबाल्टचे प्रमाण असते. अशा प्रकारे या टंगस्टन अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आपण पाहणार आहोत व्हॅनेडियम. तर व्हॅनेडियम हे पोलादाचा चिवटपणा वाढविते. याचा उपयोग गिअर टूल्स इत्यादी बनवण्यासाठी होतो. टूल स्टीलमध्ये व्हॅनेडियमची आंतररचना सूक्ष्म कणांमध्ये ठेवण्यास मदत होते. क्रोम व्हॅनेडियम पोलादामध्ये 0.5% ते 1.5%, क्रोमियम 0.15% ते 0.30% पर्यंत, व्हॅनेडियम 0.13 ते 1.10% कार्बनचा त्यामध्ये समावेश असतो. या धातूची ताणशक्ती, स्थितिस्थापकत्व आणि तंतुबोधशीलता जास्त असते. या धातूचा उपयोग स्प्रिंग्स, गिअर, शाफ्ट आणि ड्रॉप फोर्जिंगचे भाग बनवण्यासाठी या व्हॅनेडियमचा उपयोग होतो. व्हॅनेडियम हायस्पीड स्टीलमध्ये 0.70% कार्बन आणि 10% व्हॅनेडियमचा समावेश असतो. अशा व्हॅनेडियमचा उपयोग समावेश हा सर्वोत्तम हायस्पीड स्टील बनवण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे ही व्हॅनेडियम संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आहे कोबाल्ट. तर कोबाल्टचा विलयबिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट हा 1495 अंश सेंटीग्रेड इतका असून उच्च तापमानाला चुंबकीय गुणधर्म आणि झीज विरोधी गुणधर्म याच्यामध्ये असतात. कोबाल्टचा उपयोग चुंबक, बॉल बेरिंग, कटिंग टूल्स इत्यादी बनवण्यासाठी होतो. कोबाल्ट हायस्पीड स्टीललाच काही वेळेस सुपर HSS म्हणजे
सुपर हाय स्पीड स्टील असे म्हणतात. यामध्ये 5 ते 8% कोबाल्टचा समावेश असतो. यामध्ये 18% टंगस्टन, एच-एस-एस, चांगल्या प्रकारे कठीणपणा व झीज विरोधक गुणधर्म या कोबाल्टमध्ये असतात. अशा प्रकारे या कोबाल्ट अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. पुढचा अलाइंग एलिमेंट आपण पाहणार आहोत मॉलिब्डेनम. तर मॉलिब्डेनमचा वितळण बिंदू तापमान 2620 अंश सेंटीग्रेड इतका असतो. जेव्हा या धातूला म्हणजे मॉलिब्डेनम धातूला उष्णता दिली तर तो नरम होण्यास विरोध करतो. मॉलिब्डेनम हाय-स्पीड स्टीलमध्ये 6% मॉलिब्डेनम, 6% टंगस्टन, 4% क्रोमियम आणि 2% व्हॅनेडियमचा उपयोग केलेला असतो. हे हाय-स्पीड स्टील फारच चिवट व कटिंग क्षमता जास्त असलेले असते. अशा प्रकारे या मॉलिब्डेनम या अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट कॅडमियम. कॅडमियमचा विलय बिंदू 320 अंश सेंटीग्रेड इतका असतो. याचा उपयोग पोलादी वस्तूवर कोटिंग करण्यासाठी करतात. तर अशा प्रकारे आजच्या ह्या लेसनमध्ये आपण विविध प्रकारचे अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यामध्ये आपण प्रामुख्याने निकेल, क्रोमियम, मॅंगनीज, सिलिकॉन, टंगस्टन, व्हॅनेडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम, कॅडमियम इत्यादी संदर्भातली माहिती पाहिली. विद्यार्थी मित्र, आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.